दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री रवाना। दावोसमध्ये 20 ते 25 जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित। बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या 7 किलोमीटर लांबीच्या समुद्रखालील बोगद्याचं काम सुरू। पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या बुलेट ट्रेनकडे पाहिलं जातंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजप मंत्र्यांचे बौद्धिक लोअर परळ येथील संघ मुख्यालयात बैठक। बडेजाव श्रीमंतीचे दर्शन नको, जनमानसातील सरकारची प्रतिमा जपावी, संघाची सूचना। विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला सुरुवात। या प्रकरणी शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यासह मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांना नोटीस। कर्जत यार्डातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक। नेरळ खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा बंद। सकाळी 11:20 ते दुपारी 1:05 दरम्यान मध्य रेल्वेच्या पळसधरी आणि कर्जत स्थानकादरम्यान ब्लॉक। अमरावती जिल्ह्यातील बहिरम बाबाची यात्रा ही विदर्भातील 1.25 महिने चालणारी यात्रा। या यात्रेतील मातीच्या हंडीत शिजणारं फेमस मटण आणि त्यासोबत रोडगे खाण्यासाठी खवय्यांची गर्दी। हिंगोलीत टोमॅटोला दर मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। शेतकऱ्यांनी कमी दरामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकत व्यक्त केला संताप। नळाच्या पाईपलाईनचं काम करण्यासाठी गेलेल्या युवकाचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील घटना। अनिल जाधव असं मृतकाचं नाव। चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या एका आरोपीला अटक। चोरीत विधी संघर्ष बालकांचाही सहभाग, तर 3,68,000चा मुद्देमाल जप्त। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एकाच दिवशी 3 महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले। घटनेचं गांभीर्य पाहता मूर्तिजापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले। तर 2 दिवसात तब्बल 85 वाहनांची तपासणी करून 52,400 रुपयांचा दंड वसूलण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।